मी आज तुम्हाला ही आवळा कँडीची रेसिपी शेअर करत आहे. नक्की बघा, लाईक शेअर करा. बाजारात आता आवळ्याचा खूप मोसम आहे. हे मी आवळे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीवर ठेवून 10 मिनटं त्याला वाफळून घेतलेले आहेत. आवळ्याचा छान कलर बदललेला आहे. आता हे सर्व एका ताटात घेऊन मी छान त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि ही आहे खडीसाखर, धाग्याची खडीसाखर. आता आवळे आणि खडीसाखर हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण एकत्र झाल्यावर गॅसवर पॅन ठेवून हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण आता छान घट्ट होत चाललेलं आहे. मी यामध्ये थोडीशी सुंठ पावडर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे आहे कॉर्नफ्लॉवरचे पाणी. कॉर्नफ्लॉवरच्यामुळे त्याला असा घट्टसरपणा येतो लवकर. आता हे सर्व मिश्रण आपलं घट होत चाललेलं आहे. आता हे एका ताटामध्ये आपण छानपैकी काढून घेऊया आणि पसरून घेऊया. मी याची अशी पोळी तयार करून घेतलेली आहे आणि ही अर्धा तास अशी सुकू दिली आहे. आणि नंतर याच्या अशा वड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता ही छान अशा वड्या झालेल्या आहेत आणि ह्या आपण अशा एखाद्या कंटेनरमध्ये ठेवून